त्याचा अर्थ एकच होतो की आपण तर पुढे जाण्याचे दारं आपण आपल्या हाताने बंद केलेली आहे, ती उघडायची आपली इच्छा नाही. आणि कोणताही समाज असो, मी फक्त धनगरांबद्दलच म्हणत नाही, कोणत्याही समाजाने ही त्रिसूत्री लक्षात ठेवावीच लागते. ज्ञानसत्ता, अर्थसत्ता आणि राजसत्ता याच्या जोरावरच सर्वांगीण विकास प्रगती होऊ शकते. आणि हे कशात नव्हतं, पहिली गोष्ट वाचन, दुसरी गोष्ट अभ्यास निरीक्षण, आणि तिसरी गोष्ट अंमलबजावणी. आपण वागतो कसं, बोलतो कसं, वागतो कसं, सर्व समाजांमधून आदर मिळवायला पाहिजे. आता जातीचे नेते आहेत, पण पडळकर धनगरांचेच नेते म्हणून ओळखले जातात, महादेव जानकरी धनगरांचेच नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी प्रयत्न केला त्यांची प्रतिमा पुसायचा, परंतु ती प्रतिमा पुसली गेलेली नाही. लक्ष्मण हाके असतील, ते आता ओबीसीचे नेते म्हणवतात, परंतु प्रत्यक्षात काय वास्तव आहे की धनगरांचेच नेते मानले जातात. कारण माळी समाज त्यांना विरोध करायचा प्रयत्न करतो, काही इथं अनेक समाज विरोध करायचा प्रयत्न करतो. हे होऊन तेही जाती बाहेर जाऊन सर्वांचे नेते व्हावेत, राजकीय नेते व्हावेत. कारण सर्वांच्या प्रश्नांचा जेवढा मुलगामी अभ्यास पाहिजे तो नसतो, आणि त्याच्यावर आपल्याकडे उत्तरही नसतं. असं असेल तर जर आपण सर्वांनी, आता भाई देशमुख, गणपतराव देशमुख हे खरं म्हणजे आधुनिक काळातलं धनगर समाजासमोरचं खूप आदर्श उदाहरण आहे. जे 11 वेळा आमदार झाले, बरोबर, एवढ्या प्रदीर्घ काळ पदावर राहणं, आणि ते अत्यंत जेव्हा फारसा लोकांना माहीत नाही अशा पक्षाकडनं कारण ते सर्वांचे होते, लक्षात ठेवा, ते सर्वांचे होते. त्यांनी सर्वांच्या हिताची कामं केली आणि त्यांना सगळ्या प्रश्नांची जाणीव होती. तुम्ही मगाशी म्हणालात की भाई देशमुख होते, तर मी बघितलेलं विधानसभेमध्ये ते लायब्ररीमध्ये तासन तास वाचन करत बसायचे. आणि मग अशा लोकांना, अशा नेत्यांना बघून आम्हालाही वाचावंसं वाटलं, आम्हालाही पत्रकारिता करताना जबाबदारीचं भान ठेवावं लागलं. असं अनेकांनी गणपतराव देशमुखांना बघून त्यांचा आदर्श घेतला असेल. आत्ता परिस्थिती अशी आहे की आत्ता धनगर समाजाचा जो साधारण 18 ते 25-30 वयोगटातला जो तरुण आहे, ते कुणाला बघतात, तर ते गोपीचंद पडळकरांना बघतात, ते लक्ष्मण हाकेंना बघतात, ते राम शिंदेंना बघतात. परंतु धनगर समाजामध्ये आता सध्या आजच्या घडीला जे सर्वात मोठे किंवा प्रभावशील नेते आहेत ते गोपीचंद पडळकर आहेत आणि लक्ष्मण हाके आहेत. आज ते काय करतायत, तर ते असे विखारी भाषणं करतायत. आणि त्याच्यामुळे झाले असं की ते सोशल मीडियामध्ये सुद्धा हा जो तरुण आहे, म्हणजे आता तुमची इंटरव्ह्यू बघितले ना, म्हणजे तुमचं धनगर समाजासाठी इतकं योगदान आहे, परंतु ही इंटरव्ह्यू बघितली तुम्हालाही शिव्या पडतील, आई बहिणीवर शिव्या देतील. तर ही कुठली संस्कृती? ही शिवी संस्कृती म्हणून आपण त्याला, ही शिव्यांची संस्कृती जी आहे ही अत्यंत उथळपणात नाही येते, ती शहाणपणात येत नाही. तुम्हाला टीका करायची आहे, समजा माझा मुद्दा एखादा पटला नाही, समजा नाही पटला, तो तुम्हाला बुद्धिमत्तापूर्वक तो खोडून काढताना पाहिजे की सर तुमचं हे, किंवा सोनवणे किंवा संजय म्हणा, काही म्हणा, मला काय फरक पडत नाही, परंतु ते तुम्हाला पद्धतशीररित्या मांडता आलं पाहिजे. बरोबर. वाद घालायची सुद्धा एक पद्धत असते. बरोबर. शिवीगाळीने कधी वाद होत नाही, संवाद होत नाही, विसंवादच होतो फक्त. बरोबर. 4 बुक्के 4 लाथा, दुसरं काय होणार. बरोबर. आणि मग समाजही पुढे जात नाही. लक्षात ठेवा, यात सगळ्यात मोठं नुकसान होतं कोणाचं? शिव्या खातो त्याचं नाही होत, जो शिव्या देतो ना त्याचंच नुकसान होत असतं. बरोबर. कारण भगवान बुद्धांचीच एक गोष्ट सांगतो की जे भेट मी स्वीकारत नाही ती तुम्हालाच परत मिळणार. तर तुम्ही मला शिवाय द्या, तर मी काही स्वीकारलं नाही आहेत, ते कोणाला मिळणार मग परत? तुम्हालाच मिळणार आहे. स्वतःला शिवाय द्यायचं असेल द्या, माझं काही म्हणणं नाही. परंतु एक लक्षात द्या, याच पोटतिडकीने गेली मी 15 वर्ष धनगर समाजाला सांगत राहिले, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर मी हेच सांगितलं की तुम्ही तुमचे ज्ञानाची कवाडे उघडा, सूर्याचा प्रकाश येऊ द्या. यशवंतरावांपासून काय शिकायचं आहे, मल्हाररावांपासून काय शिकायचं आहे, अहिल्यादेवींपासून काय शिकायचं, भीमाबाई होळकरांपासून काय शिकायचं आहे, तुळसाबाई होळकरांपासून काय शिकायचं आहे, हे जरा कुठेतरी समजून घ्या. पण तुम्ही जर ते वाचणारच नसाल, समजून घेणार नसाल, तर तुमची राजकीय रणनीती म्हणतो आपण त्याला. कसं असतं मित्रांनो, एक सांगतो, एक राजकीय तत्वज्ञान लागतं, प्रत्येक समाजाला ते असावं लागतं. आता समाजाचं काय झालंय, कोणी काँग्रेसच्या विचारांचं आहे, कोणी बीजेपीचा, जास्त आता बीजेपीच्याच विचारांचे आहे, आणि बीजेपीचे भाट बनलेले अक्षरशः, कारण ते सत्तेत आहेत ना. आता उद्या काँग्रेस सत्तेत झाली तर काँग्रेसची भाट वाढते. मग अशा कोलांटुड्या मारून इकडून तिकडं जाणाऱ्या लोकांशी तुम्ही जर त्यांना नेते म्हणत असाल
तर मला असं वाटतं की तुम्ही कुठेतरी चुकताय. तुम्ही नेते निर्माण करा. बरोबर. नेते निर्माण करा. नेता निर्माण होणं ही गोष्ट फार परिश्रमाची असते. तुम्ही उथळ बोलून, शिवीगाळ करून किंवा भडक बोलून नेता होता येत नाही. नेता होण्यासाठी प्रदीर्घ पराकाष्ठा करावं लागते. मल्हारराव होळकरांचंच घ्या. त्यांच्या काळामध्ये शिक्षण होतं का? नव्हतं. परंतु त्यांचं आकलन म्हणजे उत्तरेतल्या राजकारणाचं असेल, राजपुतांबद्दलचं आकलन असेल, पेशव्यांबद्दलचं आकलन असेल आणि इतर मराठा सरदारांबद्दल आकलन असेल, ते असल्यामुळं त्यांनी राणोजी शिंदे किंवा शिंदे घराण्याशी कुठे मैत्री ठेवायची, कुठे वाद घालायचा, कुठे काय करायचं त्याचं परफेक्ट आखणी केली. दिल्लीचा बादशाह कधी कसा आपल्या मुठीत आणायचा, कधी नाही आणायचा, कधी त्याला ढील द्यायची, कधी त्याला परत आपल्याकडे खेचायचं, हे केलं. क्षमाशीलता मल्हाररावांची काय, सूरजमल जाटाने त्यांच्या एकुलत्या पुत्राचा खंडेरावाचा अक्षरशः खून केला, तरी ते विसरून जाटाची मदत, अब्दालीची जेव्हा स्वर आली तो राष्ट्रहित डोळ्यासमोर जास्त ठेवून त्यांनी सूरजमल जाटाचीही मदत घेतली. अच्छा. हे लक्षात घ्या. फार कशाला, पानिपतच्या युद्धामध्ये त्यांच्यावर अनेक आरोप झालेले, ते तर मी सगळे 10-15 वर्षात खोडून काढलेले. आता ते कोणी काढत नाही, फेसबुकवर कोणी काढत नाही. हे तुम्हाला माहीतच आहे. का काढत नाही आहे? कारण त्यांना प्रत्युत्तर ऐतिहासिक पुराव्यांशी दिली. ती मी ऐतिहासिक पुराव्यांनी जर प्रत्युत्तर दिली नसते, शिव्या करत बसलो असतो तर काय झालं असतं मित्रांनो? बरोबर. आरोप कायम राहिले असते ना, वाढले असते. हो. की यांच्यापासून काय शिकायला पाहिजे होतं ते आम्ही न शिकल्यामुळे, इतिहासाचा अभ्यास असल्यामुळे, वाचन नसल्यामुळे गेल्या 15-20 वर्षांमध्ये आजही प्रत्युत्तर द्यायला मलाच जावं लागतं. असा वाद निर्माण झाला कोणताही, म्हणजे नुसता धनगर समाजाबद्दल नाही, कोणत्याही समाजाबद्दल, अगदी पुण्यातल्या दर्ग्यांचाही वाद जर निर्माण झाला त्यावेळेस इतिहासाची माहिती द्यायला मलाच जावं. मग 1.5 कोटीच्या धनगर समाजामधनं किमान 15 असे लोक तयार होत नाहीत की जे ज्ञानसंपन्न आहेत, विद्यासंपन्न आहेत. आणि एक लक्षात ठेवा, हे एका रात्रीत होत नाही. नेता एका रात्रीत बनत नाही. चांगला नेता त्याला वेळ द्यावा लागतो, समाजामध्ये मिसळावं लागतं आणि बोलायचं नसतं, ऐकून घ्यायचं असतं. समाजाच्या मनात काय आहे, त्यांच्या मनात काय खतखत आहे, त्यांची दुखणी काय आहे ही समजावून घ्यावी लागतात. तेव्हा कुठं तुम्ही खऱ्या अर्थाने त्यांचे तारक, पालक आणि मार्गदर्शक मित्र आणि नंतर नेते बनवू शकता. आणि ते नेते चिरंतन टिकतात. जसं आपण आता भाई देशमुखाचं नाव काढलं, आज तर ते आहे ते नाही आहे. बरोबर. काढलं नाव का काढलं? कारण त्यांचं जीवन हे आदर्श आहे. बरोबर. ते सर्व बाबतीत. मग तसं व्हायचं आम्ही काय प्रयत्न करू नये? नाही, बाहेरचे आदर्श ठेवायला नका ठेवू. बरोबर. काही गरज नाही. परंतु स्वतःच्या समाजातील आदर्श आपण आपल्यासमोर ठेवायला पाहिजे की नको? बरोबर. यशवंत ब्रिगेड, आता माझा ताजा अनुभव सांगतो. हे बापराव सोळंकर नावाचा एक ग्रस्त आहेत, यशवंत ब्रिगेड नावासमोर लावतात. आणि मी पत्रकारितेचा माझ्या अधिकारामध्ये मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे संविधानात दिले त्या अधिकारात मी एका जुन्या जाणत्या कार्यकर्त्याची मुलाखत घेतली. आम्ही दोघांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली. हा लोकशाहीतला अधिकार आहे. म्हणून हे बापराव सोळंकर जे यशवंतराव होळकरांचं नाव घेत आहेत, त्यांनी जे शिव्यांची वाकोली सुरुवात केली आणि ठोकीनं हे, आता कसं म्हणजे जे ह्या महापुरुषांची नावं घ्यायची एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हे असं वागायचे. यशवंतरावांनी विचार करा, मी मागे एकदा वापगावला बोलताना जयंती दिवशी यशवंतरावच्या मी म्हटलं मल्हारराव, अहिल्यादेवी आणि यशवंतराव ह्या 3 महान लोकांच्या जीवन चरित्रातील जे साम्यस्थळ आहे त्यावरनं एक नीती, त्या राजनीतीची पायाभरणी होऊ शकते. बर. आणि हे आताच्या आमच्या धनगर नेत्यांना उपयोगी पडू शकेल. सांगतो तुम्हाला, मी ते 30-40 पानं लिहिले सुद्धा. बरं. असं नाही. परंतु झालं काय की जो एकंदरीत समाजातला जो एक प्रतिसाद म्हणतो आपण त्याला, शेवटी मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की लेखक असतो, विचारवंत असतो, शेवटी त्याला प्रतिसाद नाही मिळाला तर मी कशाला विचार करून वेळ माझा वाया घालव. बरोबर. मग माझं ते पुस्तक ते अर्धवट पण ते जाऊ दे, ते तुम्हीच करा. आता या तिघांच्या जीवनामध्ये जी त्रिसूत्री समान काय आहे की हे प्रचंड लढाऊ होते, प्रचंड मुत्सद्दी होते. कोणत्याही वेळेस कोणतं पाऊल प्यादं पुढं ठरवायचं राजकारणाच्या पटावर याचं त्यांना भान होतं. कुठे मैत्री ठेवायची, कुठे शत्रुत्व करायचं, पुन्हा शत्रूशी पुन्हा मैत्री कशी करायची याचं त्यांना भान होतं. आपण काय करतो, शत्रू करतो म्हणजे कायमचा आयुष्यभरचा शत्रू समजतो. हे या तिघांनी कधी केलं नाही. अहो, मल्हाररावांचा एकुलता मुलगा सूरजमल जाटाने मारलंय, खून केला, अक्षरशः खून केला, तो खूनच होता. त्याला सुद्धा मल्हाररावांनी क्षमा करून राष्ट्रहितासाठी त्याला परत आपल्या जवळ घेतलं. हा इतिहास आपण त्यात आपण शिकणार काय आहोत की नाही?
वैर परमनंट नसतं, मैत्री परमनंट नसतं, हे लक्षात ठेवा. माझ्यावर काय धनगर समाजात प्रचंड एवढं प्रेम केलं की काय म्हणायचे मला माहिती आहे. आता नुसतं फोन येतात, कार्यक्रमाला सर याल का, मी येतो म्हटलं, पुन्हा फोन येत नाही, काय येत नाही. बरं. त्याला राजकीय नेता जर व्हायचा असेल तो सर्व समाजांचा नेता व्हावा लागतो. तेवढं कौशल्य, तेवढी बुद्धिमत्ता, सर्वांचे प्रश्न समजून घेण्याची वृत्ती अंगात लागते. आणि सगळी गोष्ट ज्ञान कशात नाही येतं. वाचन तर मी सांगितलं, वाचनात माहिती येतं तुम्हाला, त्याचं ॲनालिसिस करून ते इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल, प्रश्नाला उत्तर कसं शोधता येईल, हे जे कुतूहल असतं, हे प्रश्न विचारण्याचे कुठे असतं की असं का. सर, हे तुम्ही धनगर समाजातल्या लोकांचे हे म्हणजे काय समस्या आहेत, प्रगतीमधले अडथळे सांगितले. अजून एक जाणवलेला ताजा, म्हणजे सध्या तो विषय ट्रेंडिंगला आहे म्हणून मी बोलतो आहे. मला काय कुणाला कमी लेखायचे आहे किंवा त्या राजकारणात पडायचं नाही, परंतु जसे राजकारणात धनगर समाजातली संख्या कमी आहे, तसंच प्रशासनामध्येही कमी आहे. फार कमी लोक IAS ऑफिसर घडत आहेत किंवा संधी अधिकारी घडत आहेत. आता एका बाजूला कोळपे नावाचा IPS ऑफिसर नुकताच झाला, त्याच्या हत्तीवरून मिरवणूक काढली. खरं तर त्याचं मोठं व्याख्यान ठेवायला पाहिजे होतं, ते राहिलं बाजूला, त्याची म्हणजे इव्हेंटबाजी झाली. दुसऱ्या बाजूला सचिन मोटे नावाचा एक IRS आहे, त्याची मात्र तुम्ही बदनामी करतायत. आमच्या समाजातला गोपीचंद पडळकर, ते म्हणतायत की त्यांनी 2000 कोटीचा घोटाळा केला. आता 8-10 वर्षापूर्वी एखादा IRS झाला असेल, तो काही असला घोटाळा करू शकणार नाही, आपल्याला एक कळते. आता ही जी तंगडी खेचण्याची प्रवृत्ती आहे, किंवा मी मोठा झालो आहे पण दुसऱ्याला मोठं होऊ द्यायचं नाही, तर हे म्हणजे ते काय एकट्या गोपीचंद पडळकरांच्याच बाबतीत नाही, बाकीच्याही बाबतीत तसं सांगता येईल, बाकीच्याही पक्षातल्या लोकांच्या बाबतीत सांगता येईल. तर हे जे आहे ह्याच्याकडे कसं बघता येईल? कसं आहे, सत्ताधारी राजकारणी जे असतात ना, त्यांनी काही माणसं असेच उपद्रव करण्यासाठी सोडून दिलेले असतात. बरं. ते सांगायचं ना, आपण फक्त भोंगा असतो. गोपीचंद पडळकर हे BJPचे भोंगे मानले जातात. अच्छा. ही त्यांची म्हणजे एक सर्वसाधारण, मला वाईट वाटतं की माझे चांगले मित्र आहेत, फार चांगले मित्र आहेत. आणि त्यांच्या भाषणांची जी स्टाईल होती किंवा त्यांची जी तळमळ होती आधी जाणवायची, ती आता आधीच्या भाषणांमध्ये ते शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगायचे. आता सोडून, कारण आता BJPचं प्रवक्ते झालेत ना ते. BJPचं कामच हे आहे की तुमच्याच खांद्यावर बंदूक ठेवून तुमच्या माणसाला मारायचं, स्वतः काय करायचं नाही. ही देवेंद्र फडणवीसांचं राजकारण या घालण्याच्या दिशेने नेहमीच गेलेलं आहे. ते आता खरातचं प्रकरण झालं असं समजा, अशोक खरात, त्याच्याबद्दल एवढी बदनामी झाली. यांनी त्याचं काय हे काय त्याच्या एवढे खटले दाखल करतात तेवढे केले खरं. पण तो वैद्य नावाचा दुसरा तेवढाच बंधू बाबा सापडला, चिडीचूप त्याची करतायत समाजातला म्हणून. आणि आपल्या समाजाच्या लोकांचं चुकतोय असं की आपल्या खांद्यावर कोणतरी बंदूक ठेवून आपल्याच माणसाला गोळी झाडते, याचं भान ठेवत नाही. राजकारणात आहात, राजकारणाप्रमाणे चालावं लागतं, हे सगळं जरी मान्य केलं तरी आपणच आपल्या वैरी व्हावं यासारखं दुर्दैव नसतं. त्यामुळे किमान कुठे बोलायचं, कुठे नाही बोलायचं याचं भान सर्वांनीच ठेवायला पाहिजे. तिथे दुजाभाव करायचा नाही. परंतु आता तुम्ही जी दुसरी गोष्ट बोलला, तुम्हाला सांगतो की प्रशासनात लोकांची संख्या कमी आहे, गोष्ट खरी आहे. का कमी आहे? परत एकदा सांगतो, मगाशी सांगितलं ते वाचन, बरोबर, वाचन नाही, जनरल नॉलेज नाही, आपली भाषा धड नाही. मराठी म्हणजे जी आपला प्रचलित जी बोली भाषा असते एक, ती आहे आपली. परंतु जी एक लिखित भाषा असते, त्या लिखित भाषेचे काही नियम असतात, त्याचे नियम असतात ना. तुम्ही इतिहासाचं पुस्तक लिहिता, ते बोली भाषेत लिहून नाही चालत ना. बरोबर. कारण बोली भाषेचे अर्थ तालुक्या गणित बदलत जातात. बरोबर. तसं प्रमाण भाषेचं होत नाही. ती काय ब्राह्मणांची भाषा नाही आहे, लक्षात ठेवा. प्रमाण भाषा म्हणजे ब्राह्मणांची भाषा असं काहीतरी गैरसमज आपण जोपासला, जाणीवपूर्वक जोपासलाय. आणि तो पुरोगामी विचारवंतांच्या मूर्खपणामुळे जोपासला गेलेला समज आहे, हे लक्षात घ्या. तर भाषेवर प्रभुत्व नाही, ते भाषेवर प्रभुत्व समज लेखकही नाही, IAS IPS ऑफिसर्स नाहीत. कारण शेवटी ते स्पर्धा परीक्षा असते. तुमची स्पर्धा फक्त धनगरांशी नसते, तुमची ब्राह्मणांशी असते, तुमची मराठ्यांशी असते, तुमची इतर जातींशी असते, इतर प्रांतातल्या लोकांशी असते. मग अशा स्थितीमध्ये आपल्याला
जर आपण वाचनच केलं नाही, आता मी ठरवलं की उद्यापासून स्पर्धा परीक्षेला बसणार आणि आजपासून अभ्यास सुरू केला तर मी बापा जन्मात पास होणार नाही. बरोबर. मग ते आईवडिलांकडनं पैसे मागवत राहायचे. वन अटेम्प्ट गेला, दुसरा अटेम्प्ट गेला, तिसरा अटेम्प्ट गेला आणि नंतर फ्रस्ट्रेट होतात. काही पोरं आत्महत्या करतात, काही निराश होतात, गावी जातात आणि तिथे मग लोक हसतात त्यांच्याकडे बघून की अरे काय झालं, तू साहेब होणार होता ना तू मोठा. कलेक्टर होणार. हां. आपण ती तयारी पहिलीत असल्यापासून करावी लागते. बरोबर. पहिलीत असल्यापासून ही आपल्याला चौकस बुद्धी, प्रश्न विचारण्याची बुद्धी, एक जिज्ञासा, जी नैसर्गिक जिज्ञासा आहे ती जागी ठेवावी लागते. मग कारण इथे तुम्हाला कोणता प्रश्न येईल आणि कोणता प्रश्न विचारला जाईल तोंडी परीक्षेत आणि तुम्ही किती आत्मविश्वासाने उत्तर देता. बरोबर. इथे आम्ही कोणी याच फास इंग्रजीत बोलायला लागलं की आम्ही तिथंच गळून जातो. बरोबर. हां, म्हणजे एक न्यूनगंड, तो न्यूनगंड काढा. ह्या न्यूनगंडाने धनगर समाजाचं किंवा सर्व ओबीसींचं आणि दलितांचं सुद्धा प्रचंड नुकसान केलेलं आहे. फार कशाला न्यूनगंड म्हणजे कसा असतो, खेड्यातनं एखादा मुलगा अगदी मराठा जरी असला शहरात आला त्याला मग पुण्यात असं काही भाषा येत नाही, त्याचे सगळे कपडे नसतात, त्याच्यामुळे एवढा न्यूनगंड बसतो की त्याला त्यावर मात करण्यातच त्याचा वेळ जातो. बरोबर. हे न्यूनगंड हे केलं तर मात्र समाजालाच दिशा बदलू शकते. हे ऑफिसर आय एस ऑफिसरचा बघ सत्कार ठेवा वगैरे यांनी जे सांगितलं हातीवर निवडणूक काढली, मी म्हणतो हा परत जाती अभिमान तिथं आला. त्याऐवजी त्याचं जर सर्वांसाठीच एक लेक्चर ठेवलं असतं, 1 तास 2 तासाचं व्याख्यान ठेवलं असतं आणि मग त्यात जाहीर सत्कार केला असता आणि त्या निमित्ताने जे बसलेले त्यांना मार्गदर्शन मिळालं असतं, ते किती उपयुक्त झालं असतं. बरोबर. 4 लोकांना आणि त्याचे तारीफ केली गेली असते, लोकांना ते आवडलं असतं. बरोबर. मिरवणूक पाहिला तुम्हाला सांगतो, बघेत ना ते बघतील, नाचतील, त्या डीजेच्या तालावर नाचतील, पण ते कशासाठी चाललंय, काय चाललंय, कोण काय नाही याची काय घेणं देणं नसतं. बरोबर. काय घेणं देणं नसतं. आता मी तुम्हाला रोहे नावाचं गाव आहे, रोहू का काय तिथे आपलेच पत्रकार मित्र आहेत, त्यांनी मला अहिल्यादेवीच्या जयंतीसाठी बोलवलं होतं. बरं. अशा वाटेल तुम्हाला अहिल्यादेवीच्या जयंतीला डीजे लावून आणि ते असले फालतू गाणी लावून प्रचंड हिडीस नृत्य चाललेली. हिडीस नृत्य सुद्धा म्हणजे कशी की त्या अहो तुम्ही गजा नृत्य ठेवलं असतं चाललं असतं, ते शोभलं असतं, परंपरेला संस्कृतीला शोभलं. तिच्यावर ते कसले हिंदीतली गाणी, पारो आया रिक्षावाला काहीतरी अशी गाणी, अशी गाणी लावून मी तुम्हाला सांगतो, आयोजकांना सांगितलं की ह्या प्रकारावर मान्य नाही, मी चाललो. मी अक्षरशः त्या कार्यक्रमात न थांबता रूवरनं पुण्याला परत निघून आलो. बापरे. मग आम्ही आंबेडकर जयंतीची लोकांनी वाट लावली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची लोकांनी वाट लावली. अहिल्या मातेच्या आणि अहिल्या मातेच्या समोर असली गाणी आणि हिंमत कशी होती. ज्यांनी बादशाहचा दूध खलिता घेऊन आला होता, त्याला प्रथा होती की तो दूध आला, तो खलिता जर घ्यायचा असेल बादशाहचा, तो गुडघे टेकून घ्यावा लागायचा. त्याच्या समोर गुडघे टेकून पेशवे सुद्धा घ्यायचे होता. शनिवारवाड्यासमोर तो सामनी स्वारायचा उंटावर बसून, तर त्या उंटासमोर पेशवाला गुडघे टेकून बसावं लागायचं. मग तो त्याच्या अंगावर तो खलिता फेकायचा आणि मग तो खलिता वाचून पेशवे निर्णय घ्यायचे. कारण पेशवे शेवटी मांडलिक होते. अच्छा. ते मांडलिकच होते बादशाहचे. अच्छा. किंबहुना भारतातले सर्व संस्थानिक मांडलिक होते. पण अहिल्यादेवींनी सांगितलं, त्यांच्या याला सचिवाला सांगितलं, तो घ्यायचा खलिता. थोडं नाही असं कसं करता, इथं तवीन हो जाए बादशाह, हम नहीं जानते तवीन हो गया क्या होगा, इनके हाथ में दो, नहीं तो जैसे आए हो वैसे दिल्ली वापिस चले जाओ, बादशाह से मैं निपट लूंगी. एवढा बाणेदारपणा कुणी दाखवला? अहिल्यादेवींनी. आणि आम्ही त्यांच्यासमोर असले लाचार हिडीस नृत्य करतो. आता यशवंतराव होळकरांचं एक उदाहरण देतो. तुम्हाला कल्पना असेल, नसेलच ते कल्पना, पण सांगतो की अगदी ब्रिटिशसुद्धा एका बाजूला म्हणजे 1857 पर्यंत जोपर्यंत बादशाहची सत्ता होती, म्हणजे तो जरी फक्त दिल्लीचा असला तरी त्याची सत्ता सगळ्यांनी मान्य केलेली होती, म्हणून त्याचे खरेदी घ्यायचे लोक. यशवंतरावांनी एक तर दिल्लीवर धडक मारून त्या बादशाला ब्रिटिशाच्या तावडीतनं मुक्त करण्याचा प्रयत्न केला. हा इतिहास मी लिहिलेलाच आहे. पुढचा किस्स्यातला असा आहे की जेव्हा 1806 साली यशवंतराव होळकर नाणी पाडायचे ना, त्यांच्याही नाण्यांवर आधी